भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिकेमध्ये सत्तेत असताना 5 वर्षामध्ये काय कामं केली त्याचाच पंचनामा आज काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलेला आहे. त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडलेले आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. 5 वर्षांनी निवडणूक होणं अपेक्षित होतं, 9 वर्षांनी निवडणूक झालेली आहे. तुम्ही भारतीय जनता पक्ष सत्तेत असताना पुणे महापालिकेमध्ये अनेक मुद्द्यांवरती बोट ठेवलेलं आहे. कोणकोणत्या मुद्द्यांवरती तुमचा आक्षेप? मी आपल्याला सांगितले, एक तर संविधानाप्रमाणे 5 वर्षामध्ये निवडणुका होणे अपेक्षित असताना सुद्धा राज्य सरकार, भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ह्या निवडणुका होऊ घातल्या नाही. कारण त्याच्यानंतरचे 4 वर्षामध्ये त्यांना ह्या सगळं अनैतिक कामं, सगळे इरेग्युलरिटीज, चुकीची कामं, टेंडरची कामं, मग रिझर्वेशन उठवण्याची कामं, ही सगळी कामं करायची होती. आणि त्याला जी काही मदत करणारी होती, मी ज्यांची नावं आपल्याला घेतली, ही सगळी पुणे महानगरपालिकेमध्ये चुकीचे टेंडर राबवणे, त्याला फुगीर वाढीव म्हणजे एस्टिमेट कॉस्ट वाढवणं, कोटेशन्स वाढवणं, या सगळ्या बाबतीमध्ये ह्यांनी ते करून पुणे शहराच्या करदात्याचे कोट्यवधी रुपये लुटलेले आहेत. प्रामुख्याने तुम्ही पाण्याचा सुद्धा मुद्दा मांडलेला होता. 24/7 पाण्याची योजना आणण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं, ती सुद्धा आली. 2016 साली 24/7 म्हणजे 24 तास पाणी मिळायची ही योजना आणलेली असताना त्याच्यामध्ये सुरुवातीची योजना किती कोट्यवधीची होती, त्याच्यामध्ये 700 कोटीची फुगीर वाढ करून आणली. बरं, ते तर केलंच केलं, पण 2016 सालीच एक असा ठराव मान्य केला ज्याला आम्ही विरोध केला होता की दरवर्षी 5% पाणीपट्टीमध्ये वाढ फक्त 24/7 साठी करायचा. 2016 पासून 2026 10 वर्षामध्ये दरवर्षी 5% म्हणजे 50% पाणीपट्टी तुमची करवाढ फक्त 24/7 ची केली. पण आज तक काय 24/7 ची पाणी तुम्हाला अजूनही मिळालेलं नाही. ह्याच्या उपरोक्ष जे ठेकेदारांनी काम केले त्यांनी अजून पाईपलाईन टाकली नाही, पाईपलाईन फक्त दाखवली, गोडाऊनमध्ये आहे. त्यांना ॲडव्हान्स पेमेंट केलं त्यांनी 300, 200 कोटी. म्हणजे तुम्ही काम कुणासाठी करता, नागरिकांसाठी, पुणेकरांसाठी का ठेकेदारांसाठी, ह्याच्यातही स्पष्ट होतं. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे तुम्ही जो नगरसेवकांना निधी दिला जातो, विकास निधी दिला जातो, त्यावरती सुद्धा बोट ठेवलेलं होतं. तुम्ही मुरलीधर मोहोळ यांच्या प्रभागामध्ये जो निधी दिलाय त्याचा सुद्धा उल्लेख केलेला होता. कोणत्या नगरसेवकांना किती निधी दिला गेला होता? या महानगरपालिकेचा अंदाजपत्रक सादर करत असताना आपल्याकडे 2 पद्धतीची तरतुदी असतात. आयुक्त जी तरतूद करतो त्याला भांडवली तरतुदी आपण म्हणतो, आणि स्टँडिंग कमिटी चेअरमॅन जी तरतूद करतो त्याला यादी, एक वेगळी यादी करतो. म्हणजे कुणाच्या प्रभागामध्ये सुलभ शौचालय बांधायचे, रस्ते करायचे, उद्यानं करायची, शाळा बांधायची आहेत, अशा काही गोष्टी असतात, त्याला तरतूद स्थायी समिती अध्यक्ष करत असतात. मुरली मोहोळ साहेब 2017 साली जेव्हा स्थायी समिती अध्यक्ष होते आणि नंतर महापौर होते, या 5 वर्षामध्ये मोहोळ साहेबांनी जवळजवळ 135 कोटी रुपये त्यांच्या एका प्रभागासाठी घेतले. 135 कोटी. मला वाटत नाही टाटा बिर्ला सुद्धा आपली एखाद्या फॅक्टरीची जेव्हा आपण रिन्यू करतो किंवा त्याला अपग्रेड करतो तेव्हा एवढ्या कोट्यावधी करत असेल, तेवढे यांनी केले असेल. मी 1 मिनिटासाठी धरतो की ते 135 कोटी ते लागत असतील, मग दिसले पाहिजेत. त्यांच्या एका प्रभागामध्ये 135 कोटीचा विकास कामं दिसली पाहिजेत. नागरिकांना तर एकदम शुद्ध हेवन सारखा स्वर्ग दिसला पाहिजे होता 135 कोटीमध्ये. पण दुर्भाग्यपूर्ण सांगू इच्छितो की 135 कोटीचा खर्च कुठेही तो दिसत नाही. हा एक मुद्दा माझा. दुसरा मुद्दा माझा, जर तुमच्याकडे जर तरतूद करण्याची जर आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले होते तर शहरातल्या एकाच भागासाठी एवढे. मी आपल्या समोर 5 नेत्यांची नावं टाकली, ह्याच्यामध्ये जवळजवळ 300 कोटी रुपये फक्त या 5 नेत्यांनीच घेतलेले. मग बाकीच्या प्रभागामध्ये काही करदाते पैसे देत नाहीत. जो करदाता पैसा देतो त्याला अपेक्षा असते माझ्या प्रभागामध्ये उद्यान चांगलं झालं पाहिजे, शाळा चांगले झाले पाहिजे, रस्ते चांगले झाले पाहिजे, नाले स्वच्छ झाले पाहिजे. एक पाऊस पडला तरी नाले वाहायला सुरुवात होतात, रस्त्यावर पूर यायला लागतात, मुलांना शॉक बसायला लागतात, ट्रॅफिकमध्ये माझी जॅम आहे. तुम्ही ऑटोमॅटिक ATMS म्हणून एक योजना आणली 180 कोटीची, ज्याच्यामुळे ऑटोमॅटिक सिग्नलिंग होईल. काय झाले ते योजनेचं? स्मार्ट सिटी काय झालं ते योजनेचं? खर्च किती केले, कुठे केले, पुणेकराला सांगा ना. तुमच्या घरातला आणि तुमच्या खिशातला पैसा नाही, हा करदात्याचा पैसा आहे. तुम्हाला अकाउंटेबिलिटी पाहिजे, तुम्हाला सांगितलं पाहिजे हे पैसे मी कुठे खर्च केले. पण ह्यांना ते, आता तो शब्द वापरू इच्छितो, निर्लज्जपणा आहे की त्यांना ते सुद्धा नागरिकांना त्यांचे पैसे आम्ही कुठे वापरले, कसे वापरले सांगायची हिंमत नाही. कारण सांगायला लागलं
की लोकांना कळणारे ते पैसे त्यांच्या खिशात कसे गेले. आता घायवळ प्रकरण सुद्धा कुठेतरी चर्चेत येते. माझा जर घायवळशी संबंध असेल असं सिद्ध केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईल असं वक्तव्य मोहोळ करताना पाहायला मिळतं. त्यांनी राजकारणातनं संन्यासच घेतला पाहिजे. तुम्ही जबाबदार आहात का नाही हे भाग नंतर येतो, पण तुमची जबाबदारी निश्चित आहे का नाही हे सांगा ना. कोण रक्षण करतंय, केंद्रामध्ये कोण आहे? आम्ही तुम्हाला खासदार म्हणून पाठवला, तुम्ही तिथं मंत्री झालात. मंत्री झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संरक्षण, तुमच्या मतदारसंघातला, तुमच्या घराजवळचा एवढा मोठा गुन्हेगार पळून जातो आणि तुम्ही सांगता मला त्याची कल्पना नाही. जबाबदारी तुमची नाहीये. तुम्हाला माहित नव्हतं काय चाललंय म्हणून तुम्ही म्हणता माझा हात होता का त्याच्यामध्ये. अरे हात नाही, तुमचं पूर्ण शरीर असलं पाहिजे. जबाबदारी निश्चिती आहे तुमची. तुम्ही मंत्री आहात, केंद्रात मंत्री आहे, बॉर्डर तुमच्या ताब्यात आहेत. आणि त्याहीपेक्षा मोहोळ आपलं घायवळ जर गेले असतील तर प्लेननीच गेले असतील ना. आणि तुम्ही उड्डयन मंत्री आहात ना, तुम्ही परिवहन मंत्री आहात. तुमच्या अंडर सगळी इमिग्रेशन येतात, सगळे येतात. मग एखादा रेड अलर्ट तुम्ही नोटीस का नाही काढली आणि परत मग सांगायचं की मी राजीनामा. तुम्ही दिलाच पाहिजे राजीनामा. तुम्ही त्या पदावर बसण्याचे बिलकुल ह्याचे नाही, क्षमतेचे नाहीये. कारण तुम्ही आमच्या पुणे शहरामध्ये ज्यांनी एवढा मोठ्या गुन्हेगारीचं साम्राज्य केलं तो तुमच्या नाकाच्या खाली टेचून जर जात असेल तर जबाबदारी निश्चिती तुम्हाला करावी लागेल. जुन्या वाड्याचा जो प्रश्न होता, प्रामुख्याने जर पाहिलं तर कसबा पोटनिवडणूक होती, त्यावेळेस जुन्या वाड्याचा प्रश्न सुद्धा चर्चेत आलेला होता. त्या बाबतीमध्ये काय झालं? आम्ही अनेक वेळेला सांगितलं, पेठ एरिया हा खरं पुणे शहराचा कसबा पेठ असेल. कसबा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासूनचे आज 3-3, 5-5, 10-10 पिढ्या त्या वाड्यात जातात. आज 2 प्रकारचे त्याच्यामध्ये विषय आहेत. एक तर तो पुरातत्व विभागामुळे त्या वाड्यांची दुरुस्ती करता येत नाही. दुसरा विषय असा आहे की ज्या वाड्यांमध्ये आता एवढ्या पिढ्या झाल्यामुळं, संख्या वाढल्यामुळं तुम्हाला ते एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहणाऱ्याला तुम्ही 250 स्क्वेअर फीट फक्त देणार आहात, तर तो कसा मान्य करेल. आम्ही त्यावेळेला म्हणलं होतं की पुनर्विकास करत असताना त्यांना एक्स्ट्रा FSI दिला पाहिजे, जेणेकरून त्या एक पूर्वीचं कुटुंब होतं त्याला 2-2, 3-3 मुलं जर झाली असेल तर प्रत्येकाला 250-250 स्क्वेअर फीट त्या कुटुंबाप्रमाणे मिळालं पाहिजे. हे जर तुम्ही केलं तर त्या वाड्यांचा पुनर्विकास होईल. किंवा एकत्र वाडे जर करून तुम्ही डेव्हलपमेंट केलं, क्लस्टर डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, ते क्लस्टर डेव्हलपमेंटला सुद्धा तुम्हाला परवानगी देता येत नाही. 10 वाडे मिळून जर एखादा परवानगी केली, त्याला एक्स्ट्रा FSI मिळालं तर त्या सगळ्या बाजूचा ट्रॅफिक कंजेशन असेल, तिकडच्या घनकचऱ्याचा विषय असेल, तिकडच्या ST सिव्हिल ड्रेनेजचा विषय, सगळे मार्गी लागतात ना. पण त्याला तुमची राजकीय इच्छाशक्तीच नाही. तुम्हाला तुमची राजकीय इच्छाशक्ती जागवावी लागते हे सगळे विकास कामं करण्यासाठी. पण तुमची डोकी दुसऱ्या जागी असल्यामुळं मग त्या कधीतरी जैन बोर्डिंग मध्ये तुमचं डोकं असतं, कधी लोकमान्य नगर चा विकास कसा थांबवायचा ह्याच्यामध्ये तुमचं डोकं असल्यामुळे तुम्हाला सामान्य नागरिकांच्या समस्याच दिसल्या नाही. आता 15 तारखेला मतदान आहे. काँग्रेस पक्षाच्या किती जागा निवडून येतील असं वाटतंय महापालिकेत? काँग्रेस पक्षाच्या सन्मानपूर्वक जागा तर निवडून येतील, पण येणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार नाही, नाही आणि नाही. मी एक का गॅरंटीने सांगतो, कारण आघाडीचं सरकार तिथं येणार. कारण लोकांमध्ये एवढा रोष आहे. मी मतदारांमध्ये फिरतोय. पुणे शहराला समस्यांचं शहर करण्याचं जर श्रेय कुणाला असेल तर ते भारतीय जनता पक्षाला आहे. ट्रॅफिकची समस्या भारतीय जनता पक्षाने केली, पाण्याची समस्या BJPने केली, गुन्हेगारांची समस्या BJPने केली, शिक्षणाची समस्या गुन्हेगारांनी केली. कोणता विषय नाही ज्याची समस्या यांनी तयार नाही केली. आणि हे सगळं करत भूखंड सुद्धा, कात्रजचा जो भूखंड होता तो सुद्धा भूखंड तुम्ही काढून टाकला मुलांकडनं, प्लेग्राऊंडकडनं. एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही केलंय. पुणेकर तुम्हाला वैतागलेले आहेत आणि पुणेकर तुम्हाला तुमच्या घरची जागा दाखवणार. पुणे शहर हे समस्यांचं शहर केलंय असा आरोप काँग्रेसचे पुण्याचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स,
लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.